दरम्यान प्रत्येक पोलीस स्टेशन हे राजकारण्यांच्या दबावाखाली काम करतंय। हुंडाबळीच्या केसेसही दबावाखाली चालत असतील तर ही चिंताजनक परिस्थिती आहे। गृहमंत्र्यांना गांभीर्य नाही अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली। तर कोणत्या पार्टीचा कार्यकर्ता गुन्हा करत असेल तर पक्षाला माहिती असतं का? शेवटी अंतिम शासन व्हावं ही शासनाची जबाबदारी आहे अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। नाही बघा, महाराष्ट्रातलं पोलीस खातं हे प्रत्येक चौकी असेल, पोलीस स्टेशन असेल, हे राजकारण्यांच्या दबावाखालीच काम करत आहे। अशा महिला अत्याचारांच्या संदर्भातल्या हुंडाबळीचे खटले केसेससुद्धा जर दबावाखाली चालवल्या जात असतील आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा राजकारणात अडकल्या असतील तर या महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये खूप चिंताजनक परिस्थिती आहे। आणि गृहमंत्र्यांना गांभीर्यच नाही ना अशा घटनांचं। अशा गेल्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये किती घटना घडल्या आणि किती गांभीर्याने घेतल्या तुम्ही पहा ना। गुन्हा झाल्यानंतर त्या गुन्ह्याबद्दल तातडीनं त्याची दखल घेणे, आरोपीला पकडणे, चार्जशीट तयार करणे, गुन्हेगाराला तात्काळ संपूर्ण जेवी शिक्षा होणे याकरता आमचं सरकार काम करत आहे। कोणतेही सरकार हे काम करणं महत्त्वाचं आहे। त्यामुळं गुन्हे जे घडले त्या गुन्हे घडल्यावर काय तर सरकारची भूमिका तेव्हा चालू होतं आणि ती भूमिका राज्य शासन पूर्ण करत आहे। आमचे संपूर्ण आता घरात एखादा गुन्हा घडला, गुन्हा घडला तर घरातल्या गुन्हा घडल्यानंतर पोलिसांना माहीत झालं, पोलिसांनी काय केलं यामध्ये सरकार काम करण्याची जबाबदारी सरकारची आहे।